नमस्कार, मनतरंगमध्ये आपलं स्वागत आहे. पैसा कमवणं कठीण आहे की तो टिकवणं? खूपच विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा. हो ना? आणि तसं पाहिलं तर आपल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण सगळेच पैशाचा प्रचंड ताण घेतो. म्हणजे बघा ना, कधी स्वतःची इतरांशी तुलना करणं, कधी आत्मविश्वास गमावणं किंवा सतत ओव्हरथिंकिंग करणं. अगदी खरंय. आणि हे ऐकताना अनेकांना नक्कीच असं वाटत असेल की अरे हे तर माझ्याच आयुष्यात घडतं. हो, नक्कीच. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण एका खूप महत्वाच्या पुस्तकावर मंथन करणार आहोत. हो, मॉर्गन हाऊझल यांचं द सायकोलॉजी ऑफ मनी. म्हणजे या पुस्तकात त्यांनी खूप छान सांगितलंय की पैसा हाताळणं हे गणितापेक्षा मानवी मानसिकतेवर जास्त अवलंबून असतं. अर्थात आपण इथे फक्त मूळ लेखकाचे विचार अगदी तटस्थपणे आणि माहितीसाठी मांडणार आहोत. राईट. कोणतीही बाजू न घेता. तर सुरुवात करूया एका गोष्टीने. एका बाजूला रोनाल्ड रीड नावाचा एक माणूस आहे, ज्याने आपली पहिली 25 वर्ष एका गॅस स्टेशनवर लोकांच्या गाड्या दुरुस्त करण्यात घालवली आणि मग पुढची 17 वर्ष एका मोठ्या दुकानात फक्त फरशी पुसण्याचं काम केलं. अत्यंत सामान्य आयुष्य. हो, तो जुने फाटके कपडे घालायचा, एकदम साधेपणाने राहायचा. आणि दुसऱ्या बाजूला रिचर्ड फ्युक्सकोन नावाचा माणूस आहे. हार्वर्ड विद्यापीठातून शिकलेला, वॉल स्ट्रीटवरचा मोठा उच्चपदस्थ अधिकारी. बापरे, म्हणजे एकदम सक्सेसफुल आणि हुशार. हो ना, तो इतका यशस्वी होता की वयाच्या अवघ्या 40शीत तो निवृत्त झाला. त्याच्याकडे एक प्रचंड मोठा राजवाड्यासारखा बंगला होता, 11 बाथरूम्स आणि 2 मोठे स्विमिंग पूल असलेलं. आता या दोघांपैकी पैशांच्या बाबतीत कोण सर्वात जास्त यशस्वी होईल? कुणीही शहाणा माणूस म्हणेल की तो दुसरा, हार्वर्डचा अधिकारीच. एक्झॅक्टली. पण इथेच खरी गोम आहे. 2014 मध्ये जेव्हा त्या पहिल्या सफाई कामगाराचं म्हणजे रोनाल्ड रीडचं वयाच्या 92व्या वर्षी निधन झालं, तेव्हा संपूर्ण जगाला धक्का बसला. कारण त्याने आपल्या मागे तब्बल 60 कोटी रुपयांची संपत्ती ठेवली होती. अरे 60 कोटी. हो, आणि याच्या अगदी उलट 2008च्या जागतिक मंदीत त्या उच्च शिक्षित अधिकाऱ्यावर अशी वेळ आली की तो पूर्णपणे दिवाळखोर निघाला. त्याला तो महाल विकून न्यायालयासमोर उभं राहावं लागलं. म्हणजे हे उदाहरणच आपल्या पैशांबद्दलच्या सगळ्या समजुतींना मुळातून हादरा देणार आहे. खरंच. पण असं का झालं? बुद्धिमत्ता तर त्या अधिकाऱ्याकडे जास्त होती ना. 2+2 4 होतात हे तर त्याला जास्त चांगलं माहीत असायला हवं होतं. हाच तर सर्वात मोठा गैरसमज आहे. पैशाच्या जगात यश मिळवण्यासाठी नुसती बुद्धिमत्ता चालत नाही. तिथे तुमची वागणूक म्हणजे तुमचं बिहेवियर महत्वाचं असतं. हं, म्हणजे तुमची मानसिकता. राईट. कारण जेव्हा आपण पैशांचे निर्णय घेतो तेव्हा आपला मेंदू कम्प्युटरसारखा विचार करत नाही. जो भाग तर्क लावतो, प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, तो तिथे बाजूला राहतो. आणि जो भाग भावना, भीती किंवा हाव नियंत्रित करतो म्हणजे अमिगडाला, तो अचानक ॲक्टिव्ह होतो. अच्छा. रिचर्ड फ्युस्कोनकडे बुद्धिमत्ता होती, पण पैशाविषयीची मानसिकता नव्हती. त्याच्याकडे हाव होती, पण रोनाल्ड रीडकडे संयम होता. पैसा मिळवण्यासाठी कदाचित जोखीम घ्यावी लागते, पण तो टिकवण्यासाठी अत्यंत वेगळ्या कौशल्याची गरज असते, आणि ते म्हणजे नम्रता. म्हणजे एक प्रकारची भीती असायला हवी की आपण कमावलेलं एका चुकीमुळे गमावलं जाऊ शकतं. हे ऐकल्यावर मला एका क्रिकेटपटूची आठवण येते. अरे वा, कोणतं उदाहरण? म्हणजे समजा एखाद्या फलंदाजाला क्रिकेटचे सगळे नियम तोंडपाठ आहेत. कव्हर ड्राईव्ह कसा मारायचा याचं अचूक तंत्रज्ञान त्याच्याकडे आहे. पण ऐन मोक्याच्या क्षणी जेव्हा प्रेक्षकांचा गोंधळ सुरू असतो, गोलंदाज डिवचत असतो, तेव्हा तो रागाच्या भरात एक चुकीचा फटका मारतो आणि विकेट गमावतो. क्या बात है. म्हणजे इथे त्याचं तंत्र कमी पडलं नाही, तर स्वतःच्या भावनांवरील नियंत्रण कमी पडलं. पैशांच्या बाबतीत असंच घडतं का? हे अगदी अचूक साधर्म्य आहे. फायनान्सच्या जगात अशी अनेक उदाहरणे आहेत जिथे माणसाच्या तंत्रापेक्षा त्याचा अहंकार त्याला बुडवतो. पुस्तकात जेसी लिव्हरमोर नावाच्या एका प्रसिद्ध शेअर बाजार व्यापाऱ्याचं उदाहरण दिलंय. काय झालं होतं त्याचं? 1929 मध्ये जेव्हा अमेरिकन शेअर बाजार पूर्णपणे कोसळला आणि जागतिक महामंदी आली, तेव्हा अनेकांनी आत्महत्या केल्या. पण जेसी लिव्हरमोरने त्या पडत्या बाजारातही एका आठवड्यात अब्जावधी रुपये कमवले. तो जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक बनला. बापरे. म्हणजे त्याने कठीण परिस्थितीतही कौशल्य सिद्ध केलं. मग पुढे जे झालं ते मानवी मानसिकतेचं मोठं उदाहरण आहे. त्या यशामुळे त्याचा आत्मविश्वास दुणावला आणि त्याचं रूपांतर अहंकारात झालं. त्याला वाटलं तो कधीच चुकू शकत नाही. अरे रे. हो, आणि त्याने अत्यंत वेड्यासारखी जोखीम घ्यायला सुरुवात केली. अवघ्या 4 वर्षात त्याने ती सर्व संपत्ती गमावली आणि तो कर्जबाजारी झाला. शेवटी त्यालाही आत्महत्या करावी लागली.
बापरे, म्हणजे पैसा मिळवणं आणि तो टिकवून ठेवणं या दोन पूर्णपणे वेगळ्या कला आहेत. अगदी बरोबर. यावरून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, जर पैसा टिकवण्यासाठी नम्रता हवी असेल तर मग आजच्या जगात आपण सगळेच इतके का भरकटलो आहोत? म्हणजे आपण रोज बघतो लोकांना पैशाचा प्रचंड ताण येतो, पण तरीही लोक सतत नवीन गॅजेट्स, महागडे कपडे घेतात. यामागे ना सामाजिक तुलना म्हणजे सोशल कंपॅरिझनचं एक फार मोठं मानसशास्त्र दडलंय. आदिमानव जसा समूहात वर्चस्व दाखवायचा तसाच आपला मेंदू आजही काम करतो. आपण सतत स्वतःची तुलना अशा लोकांशी करतो ज्यांच्याकडे आपल्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे आपण कधीच समाधानी नसतो. राईट. पुस्तकात याला मूव्हिंग गोल पोस्ट म्हटलंय, म्हणजे आपलं ध्येय सतत पुढे सरकत राहतं. याच संदर्भात जोसेफ हेलरची एक खूप छान कथा आहे. तो आणि त्याचा मित्र कर्ट हे एका अब्जाधीशाच्या पार्टीत गेले होते. बरं. तिथे कर्टने हेलरला विचारलं की या अब्जाधीश यजमानाने एका दिवसात एवढे पैसे कमावलेत जेवढे तू आयुष्यभरात कमावले नसेल, तुला कसं वाटतंय? अच्छा, मग हेलरने काय उत्तर दिलं? तो खूप शांतपणे म्हणाला, हो, हे खरंय, पण माझ्याकडे एक अशी गोष्ट आहे जी त्याच्याकडे कदाचित कधीच नसेल, आणि ती गोष्ट म्हणजे पुरेसं असण्याची जाणीव. इनफ. वाह, पुरेसं असण्याची जाणीव हा विचार खरोखरच खूप खोल आहे. आपण पुरेसं कधीच ठरवत नाही. आणि याच विचाराला जोडून लेखकाने एक अतिशय रंजक संकल्पना मांडली आहे, ज्याला ते मॅन इन द कार पॅराडॉक्स म्हणतात. हो, तो गाडीतील माणसाचा विरोधाभास. हो ना, म्हणजे बघा, जेव्हा आपण रस्त्यावरून एखादी करोडो रुपयांची भारी स्पोर्ट्स कार जाताना पाहतो, तेव्हा आपण त्या गाडीत चालवणाऱ्या माणसाला मान देत नाही. अगदी तसंच. आपण प्रत्यक्षात त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करतो आणि स्वतःला त्या गाडीत बसलेलं इमॅजिन करतो. आपण विचार करतो की माझ्याकडे ही गाडी असती तर लोक माझ्याकडे किती आदराने पाहतील. हाच तो सर्वात मोठा विरोधाभास आहे. लोकांना नेहमी असं वाटतं की महागड्या वस्तू घेतल्याने इतरांचा आदर मिळेल, पण सत्य हे आहे की इतर लोक त्या महागड्या वस्तूंवर फक्त स्वतःच्या सुप्त इच्छा थोपवत असतात. राईट. त्यांना ती गाडी हवी असते, आपण नाही. हो ना. महागड्या वस्तू घेऊन लोकांचा खरा आदर कधीच मिळत नाही. आदर मिळतो तो तुमच्या नम्रतेमुळे आणि चांगुलपणामुळे. लेखकाने इथे एक अतिशय प्रभावी वाक्य सांगितलंय. आपला इगो आणि आपलं उत्पन्न यातील जे अंतर असतं ना, तीच आपली खरी बचत असते. बापरे, म्हणजे संपत्ती निर्माण करण्यासाठी केवळ जास्त पैसे कमवणं पुरेसं नाही, तर स्वतःच्या अहंकाराला मुरड घालणं जास्त आवश्यक आहे. पण मग इथे एक साहजिक प्रश्न येतो. कोणता? जर दिखावा करणं निरर्थक आहे, जर महागड्या गाड्यांमधून खरा आदर मिळत नसेल, तर मग खऱ्या संपत्तीची व्याख्या काय करायची? यासाठी आपल्याला श्रीमंत दिसणं म्हणजे रिच आणि खऱ्या अर्थाने संपन्न असणं म्हणजे वेल्दी यातला मूलभूत फरक समजून घ्यावा लागेल. श्रीमंती डोळ्यांना सहज दिसते. हो, एखादा माणूस महागडी गाडी चालवतोय म्हणजे तो श्रीमंत आहे हे दिसतं, कारण त्याने तो पैसा खर्च केलाय. एक्झॅक्टली. पण संपत्ती म्हणजे वेल्थ ही पूर्णपणे न दिसणारी असते. संपत्ती म्हणजे तो पैसा जो अजून खर्च केलेला नाही. अच्छा. ती महागडी गाडी न घेता जे पैसे वाचवले जातात, गुंतवले जातात, ती खरी संपत्ती. संपत्ती म्हणजे भविष्यात तुमच्यासाठी खुले असणारे पर्याय. संपत्ती म्हणजे लवचिकता. म्हणजे ज्या गोष्टी आपण खरेदी करत नाही, तो वाचलेला पैसाच आपली खरी ताकद बनते. पण मग या न दिसणाऱ्या संपत्तीचा नक्की फायदा काय? जर खर्चच करायचा नाही, तर साठवून का ठेवायचा? यावर अँगस कॅम्पेल नावाच्या मानसशास्त्रज्ञाने एक अत्यंत मोठं संशोधन केलं होतं. त्यांना शोधायचं होतं की माणसाला सर्वात जास्त आनंद कशातून मिळतो, आणि त्यांना जे उत्तर मिळालं ना, ते भन्नाट होतं. काय होतं ते उत्तर? त्यांनी स्पष्ट केलं की पैशाचा सर्वोच्च परतावा म्हणजे हायेस्ट डिव्हिडंड महागड्या वस्तू नसून आपल्या वेळेवर नियंत्रण मिळवणं आहे. वेळेवर नियंत्रण? याचा नेमका अर्थ काय होतो? याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा तुम्हाला ही भावना अनुभवता आली पाहिजे की मला आज जे वाटेल मी ते करू शकतो. ही भावना निर्माण करणं हे पैशाचं सर्वात मोठं यश आहे. म्हणजे एक प्रकारचं स्वातंत्र्य. हो. जेव्हा तुमच्याकडे पुरेशी बचत असते तेव्हा तुम्ही कोणावर अवलंबून नसता. उद्या काही अघटित घडलं तरी तुम्हाला भीती नसते. यामुळे रोजच्या जीवनातील जो ताणतणाव आहे तो आपोआप कमी होतो आणि मानसिक शांतता मिळते. हे ऐकायला खूपच छान आणि आदर्शवादी वाटतं, पण इथे मला थोडा प्रतिवाद करावासा वाटतो. नक्कीच, सांगा. जर वेळेवर नियंत्रण मिळवणं हेच अंतिम ध्येय असेल, तर मग आपण पैशांचं नियोजन कसं करावं?
म्हणजे आपण एकदम रोबोटसारखं वागायला हवं का? प्रत्येक पैशाचा अचूक हिशोब ठेवून पूर्णपणे रॅशनल म्हणजे तर्कशुद्ध निर्णय घ्यायला हवेत का? हा एक अतिशय उत्कृष्ट मुद्दा आहे आणि अनेक लोक इथेच चूक करतात. ते स्वतःला एखादी एक्सेल स्प्रेडशीट समजतात, पण आपण माणसं आहोत. पैशाच्या बाबतीत केवळ रॅशनल होण्यापेक्षा रिझनेबल म्हणजे समंजस होणं जास्त फायद्याचं असतं. आणि 30% कोसळतो आणि तुम्हाला रात्रीची झोप लागत नाही, तेव्हा तुम्ही घाबरून ते शेअर्स तोट्यात विकता. मग त्या तर्काचा काय उपयोग झाला? खरंच की. इथे समंजसपणा तुम्हाला वेगळा मार्ग दाखवतो. समंजसपणा सांगतो की अशी योजना बनवा जी तुम्ही वाईट काळातही टिकवू शकाल. जर थोडे पैसे सुरक्षित ठिकाणी ठेवून तुम्हाला शांत झोप लागत असेल तर तो एक समंजस निर्णय आहे. ज्या निर्णयामुळे रात्री शांत झोप लागते तोच निर्णय सर्वोत्तम. म्हणजे थोडक्यात जी आर्थिक योजना आपण प्रत्यक्षात टिकवून ठेवू शकतो तीच सर्वात चांगली. आपण मशीन नाही आहोत. अगदी बरोबर. आणि या मानसिकतेत आणखी एक महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे नशीब आणि जोखीम, लक अँड रिस्क यांचा वाटा ओळखणं. हां. आणि परिस्थितीचाही वाटा असतो. आणि जेव्हा कुणी अपयशी ठरतं तेव्हा ती पूर्णपणे तिचीच चूक नसते, तिथे दुर्दैव असू शकतं. तंतोतंत. जेव्हा आपण हे स्वीकारतो तेव्हा यशाने हुरळून जाऊन आपण अतिआत्मविश्वासाने चुकीचे निर्णय घेत नाही आणि अपयशाने स्वतःला दोष देऊन निराशही होत नाही. आजकालचे ओव्हरथिंकिंग वाढले ना, ते यामुळे थांबायला मदत होते. राईट. आपण स्वतःला क्षमा करायला शिकतो. आजच्या या सखोल चर्चेतून आपण एक अत्यंत मोठ्या आणि भावनिक सत्यापर्यंत पोहोचलो आहोत. पैसा हा केवळ बँकेतील आकडा नाहीये. ती एक मानसिकता आहे जी आपल्याला शांतता आणि स्वातंत्र्य देते. हो, आपण फक्त पैशाच्या मागे धावत असतो, पण काय गमावतो याचा विचार करत नाही. नक्कीच. पैसा हे साधन आहे. त्याचा वापर स्वतःचा वेळ अधिक सुखकर करण्यासाठी करा. आणि हो, अनपेक्षित संकटे येतातच. त्यामुळे भविष्यात आशा टिकवून ठेवण्यासाठी पैशांचं नियोजन करताना नेहमी चुकांसाठी वाव म्हणजे रूम फॉर एरर नक्की ठेवा. म्हणूनच आजची ही चर्चा संपवण्यापूर्वी मी काही अत्यंत सखोल प्रश्न मांडत आहे, ज्यावर सर्वांनी शांत मनाने विचार करावा. पहिलं, आपण पैशाच्या मागे धावताना आपली मनःशांती आणि आपला अमूल्य वेळ गमावत तर नाही ना? दुसरं, आपला अहंकार आपल्या उत्पन्नापेक्षा वेगाने तर वाढत नाहीये ना? तिसरं, केवळ इतरांना प्रभावित करण्यासाठी आपण स्वतःला नाहक आर्थिक ताण देत आहोत का? राईट. आणि चौथं, खऱ्या अर्थाने पुरेसं म्हणजे इनफ म्हणजे काय हे आपण स्वतःसाठी आजवर ठरवलं आहे का? हे प्रश्न खरोखरच विचार करायला लावणारे आहेत. स्वतःच्या अटींवर जीवन जगा, हेच मला शेवटी सांगावंसं वाटते. अगदी खरंय. खरे यश म्हणजे केवळ मोठा बँक बॅलन्स नसून पैशांच्या चिंतेमुक्त राहून मिळवलेली मानसिक शांतता आहे. याच सुंदर विचारासोबत आपण थांबूया. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.